करतोय सिद्धिविनायक बलरसन डेव्हलपर्सचे हे काही प्रोजेक्ट्स इकडे नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं स्वप्न पूर्ण होईल, करायला अगदी घरपण देणारी माणसं आहेत. सिद्धिविनायक आरंभ आहे, सिद्धिविनायक सॉलिडेअर आहे, सो पुष्पक नगरला प्रोजेक्ट स्थित आहे. सगळे पुष्पक नगर दोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील हे सगळे प्रोजेक्ट्स. आणि नवी मुंबई एअरपोर्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर खरं तर हे सगळे प्रोजेक्ट ज्या ठिकाणी एक सिटीज उभारली जाते. तर जाऊया पुन्हा एकदा बाच्या दिशेनं. थँक्यू सो मच जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. दुसऱ्या सत्राला होते प्रारंभ आणि सरी मरी मीत 11 मोहो कोहली या संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि त्याच्या साथीला कॅप्टन सूर्या मस्कर. सूर्या मस्कर म्हटला ना तर रायगड प्रीमियर लीगमध्ये नेहमीच त्याचा परफॉर्मन्स सरस असतो. टेनिसची स्पर्धा घ्या, रबर बॉलची स्पर्धा घ्या, अलीकडच्या कालावधीमध्ये सूर्या मस्करनं सर्वांचं लक्ष वेधलंय. आणि पाहूया, एक चांगला चेस करायचा आहे, त्यांना मोठा चेस आहे. 89 धावा करायच्या आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये सुद्धा चेस झाला होता 77 आय थिंक धावांचा. 77चं टार्गेट होतं, परंतु ते झटपट सुद्धा पार केलं होतं. त्यामुळे इकडे जरी 85-90 धावा जरी आल्या तरी सुद्धा धावांचा बरसात तुम्हाला या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. 89 रन्स टू विन. उस्मान पटेलच्या साथीला सूर्या मस्कर. तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर कॅप्टन मान फ्रॉम कंठवली वैभव पाटील. मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्गाच्या खेळाडूंना संपूर्ण भारतभर तयार केलाय उस्मान पटेल. उस्मानचा सामना म्हटला की नेहमीच त्याची बॅटिंग पाहण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक वर्ग अक्षरशः वेडे आहेत. आणि नेहमीच त्याची मॅच असल्यानंतर लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये सुद्धा कमालीची वाढ आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह व्ह्युअर्स 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वैभव पहिला बॉल, पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू लंथ बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं मात्र सुरुवात केली आहे वैभव पाटील. आणखीन एक नामवंत गोलंदाज अष्टपैलू खेळाडू द स्टम्प्सला बॉल कट केलाय. अगदी डीप पॉइंटला बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेनं. उस्मान पटेलच्या बॅट मधून नजाकत भरा स्ट्रोक. बॉल सीमा पार 4. मुकेश नाईकचा योगदान हाय मोलाचा. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय मोलाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. सुंदर फटका पाहायला मिळाला. उस्मानच्या बॅट मधून चौकारानं सुरुवात झाली. जरी मरी दावा मी 11 मोह कोहली. यावेळेस बॅक फुटला जाऊन खेचलाय फटका. ऑन साइडला कमाल पुल शॉट पाहायला मिळतोय. उस्मानच्या बॅट मधून मात्र येतो यावेळेस षटकार. कमाल स्ट्रोक. शॉट ऑफ लेंथ नाही टाकू शकत उस्मान पटेलच्या समोर. लगेचच मोठी चपराक पाहायला मिळाली. तयारच असतो, सेट होऊनच आलेला असतो तळोजावरून. आणि अशाच आविर्भावामध्ये ठोकलेला हा षटकार. फुल लेंथ होता. ऑन साइडला घेऊन काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाईल सीमारेषेच्या बाहेर. वैभव पाटील वर चढवलंय आक्रमण. चौकार, षटकार आणि तदनंतर पुन्हा एकदा चौकार. योगदान हाय मोलाचा. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय मोलाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे
सुरुवात चांगली झाली म्हणायला काहीच हरकत नाही. उस्मानच्या बॅटमधून 3 स्ट्रोक्स पाठीमागच्या 3 बॉलमध्ये येत असताना 14 वर जाऊन पोहोचलाय धावफलक. कारण मोठं टार्गेट सुद्धा आहे 89 धावांचं आणि त्याचमुळे जवळजवळ 15च्या सरासरीनं खेळणं हे अनिवार्य सुद्धा आहे या टीमला. आणि 14 धावा पहिल्या 4 बॉलमध्ये येत असताना याच रन रेटनं याच धावगतीनं पुढे जायचं आहे. आणि उस्मान सूर्या जर उभे राहिले मैदानावर तर त्यांच्यासाठी फार अशक्य काही नाही आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू थोडंसं व्हेरिएशन्स पाहायला मिळाले गोलंदाजीमधून. एक मोठी स्ट्रेंथ आहे वैभव पाटीलकडे. प्रत्येक चेंडू तुम्हाला कमी अधिक गतीनं करताना तो सातत्यानं जाणवतो. म्हणूनच सध्याच्या घडीला व्यावसायिक जगतामध्ये ॲज अ बॉलर म्हणून आयकॉन खेळाडू म्हणून वैभव पाटीलचं नाव सुद्धा आदरानं घेतलं जातं. कंठवली विंधणे तिगोडेच्या जवळचं गाव आणि त्याच गावचा खेळाडू. चांगलं कमबॅक मात्र केलंय. 3 मोठ्या फटक्यानंतर मात्र त्याच उस्मान पटेलला 2 चेंडू खेळवलेत. लेन बॉल होता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत असताना सरळ विकेट किपरचा फाईट घेतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धाबा पाहायला मिळतील. त्या जरी मरी धाबा मिळतील मोह कोहली संघाच्या पिनबाद 14. या मॅच मध्ये जर सूर्या मस्करनं अर्धशतक झळकावलं तर 33 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि 33 स्पोर्ट्स कडून तब्बल सूर्या मस्करसाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. आज मैदान घुमू दे आज मैदान. मुकेश नाईकचा योगदान हाय मोलाचा. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय मोलाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. सगळे आमचे आयोजक 70 स्पोर्ट्सचे मॅनेजर वीरेन गावण वीरूभाई ज्यांना पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. विशालजी जितेकर, त्याचप्रमाणे अमरजी पवार आहेत, ऋषी भोईर आहेत बाजूला. दापोलीचे वेगवान गोलंदाज आमचे समालोचक सागरजी पाटील याच गावचे आहेत. पारगाव माणगाव रिटर्न्स त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 33 स्पोर्ट्सचे ओनर ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. तर जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजीकडे. फ्रॉम बोरी उरण ध्रुवीत पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॉलला पाठवून दिले सरळ हवाई सफर करण्यासाठी. काय आपला स्टाईल मध्ये खातं उघडत असताना सूर्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार. फिल्डर का पाहायला मिळालाय कॅप्टनच्या बॅटमधून. राहुल बसे प्रेम बासे यांच्याकडून बक्षीस सुद्धा आहे. 33 स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर आहेत. अर्धशतकासाठी तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आहे कॅप्टन सूर्यासाठी. हा चेंडू जास्तच बाहेर गेलाय टप्पा पडल्यानंतर आणि त्याचमुळे ध्रुवीत मात्रेला दंडित करण्यात आले. व्हाईट बॉलच्या इशारानं 1 रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. पहिल्या 7 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धावा. चांगला रन रेट आहे मित्र म्हणेन. पाठलाग करत असताना आपटलाय हा चेंडू टप्पा पडला. ओसळी घेतली पुन्हा एकदा विकेट किपर एंडकडे आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. पहिलाच बॉलवर जेव्हा गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार ठोकला जातो ना संपूर्णपणे चलबिचल होते गोलंदाजांची. आता हे षटक एकतर महागडं जाणार की काय, कुठेतरी त्या षटकाला कमी धावांमध्ये थांबवणं गरजेचं असतं. या सगळ्या खरं तर विचार गोलंदाजाच्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर गोलंदाजाचं खच्चीकरण करण्याचं कार्य मात्र केलंय ते सूर्या मस्करनं आणि त्याचंच प्रत्युत्तर 2 व्हाईट बॉल. समोर पुन्हा एकदा मारलाय, टोलवलाय समोरच्या दिशेमध्ये. सूर्याच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार.
थँक्यू DJ SDC. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं रंग भरत असताना क्रिकेट विथ म्युझिक DJ सँडी SDC मनोरंजन करत असताना 28 धावा धावफलकावर लागल्यात. चला ब्लॅक कलर स्कॉर्पिओ आहे 8382 आय थिंक. 28 धावा झाल्यात. ध्रुवीत मात्रे थोडासा बुचकळ्यात पडला असेल. 2 षटकार 2 फाईट बॉल नंतर कमबॅक करावा लागेल. बोरी उरण तालुक्यामधील नामवंत गोलंदाज कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप लाईनवर. विकेट किपरला मात्र चेंडू सापडलेला नाहीये. बॉल थर्डमॅनकडे चाललाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन प्राप्त होईल. हेच करायचं आहे खरं तर. 1-2 मोठे फटके जर प्रत्येक ओव्हरमध्ये आले 15ची धावगती राखणं तेवढं कठीण काम नाहीये. रबर बॉल चेंडू मिडल झाला बॅटला ना तर बाहेरच गेला म्हणून समजा. आणि त्याचमुळे फक्त टाइम करून खेळायचं आहे. लक्ष द्यायचं आहे बॉलवर. आणि हे दोन्ही खेळाडू महान आहेत सध्याच्या घडीला. समोर खेचण्याचा प्रयत्न बिडॉनच्या दिशेमध्ये. चांगला स्टॉप पर थ्रो थोडासा वाईट गेलाय. क्षेत्रक्षण चांगलं होतं. कमालीचं होतं. इकडे 1 रन क्विक सिंगल चोट्या स्वरूपामधली धाव कंप्लीट होत असताना टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. आमचे साथी गुणसंख्या लेखक कांचन पालकर आम्हाला कळवतात 15ची सरासरी राखले. 30 धावा धावफलकावर सद्यस्थितीमध्ये. 3 बॉलमध्ये 13वर खेळतोय सूर्या. अकूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा विकेट किपर एंडकडे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहा ध्रुवीचा हा चेंडू बरोबर पडला आणि समोर काय बाउन्सर होता. अनप्लेबल नाही घेता आला. प्रयत्न कनेक्ट करण्याचा चांगला होता. धाडस दाखवलं होतं या चेंडूवर. रबर बॉल आहे. बराच वेळेला अनपेक्षित उसळी खरं तर या चेंडूमध्ये पाहायला मिळते. आपण जो अंदाज मानतो त्याहीपेक्षा कधीतरी जास्त प्रमाणामध्ये उसळतो. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर नाहीये. बिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू येईल तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा केस समाप्त झालाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जरीमरी आई धाबा मीत 11 मोह कोहली या संघाची धावसंख्या बिनबाद 31 धावा. थँक्यू DJ SDC. 31 धावा 31 लॉस ऑफ 0 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो जरीमरी आई धाबा मीत 11 मोह कोहली आणि संघामध्ये टीम मॅनेजर आहेत कांचन पालकर. आणि दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय महावीर ग्रुप रायगड केवाळे ND विभाग. स्वतः केवाळे गावचे आहेत. त्यांच्याच विरोधामध्ये खरं तर हा संघ. त्यामुळं सद्यस्थिती त्यांची स्थिती जर आपण पाहिली ना तर नेमका सपोर्ट कोणाला द्यायचा हा सुद्धा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असेल. दोन्ही संघ त्यांचेच आहेत. त्यामुळं खेळ भावनेने तर सुद्धा या खेळाकडे पाहतात. तर जाऊया पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाकडे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतील वीरू बाबरे. बॅटिंग करत असताना मात्र 32 धावांची निर्णायक खेळी साकारले. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आपलं अष्टपैलुत्व सादर करण्यासाठी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरला चकवत पाठीमागे गेला. लॉंग स्ट्रावला थर्डमॅन रिजनकडे. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड ऑफ उस्मान पटेल आणि सूर्या म्हसकर ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळते. 32 धावांवर 0 अशी परिस्थिती. याच 32 धावा वीरू बाबरेनं वनडाऊनच्या स्वरूपामध्ये येत असताना 4 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्यानं पूर्ण केल्या होत्या. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी सुद्धा दिसतोय वीरू. 23 बॉलमध्ये आणखीन 57 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंप लाईनवरचा हा बॉल सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हा पहा अतिशय चांगला लाईन पकडून टाकलेला हा चेंडू होता.
वेगात आला होता हा चेंडू. स्किटचा टप्पा पडल्यानंतर पहा अतिशय वेगानं सरळ विकेट किपरचं सुद्धा चातुर्य आहे, कारण असे चेंडू हा टप्पा पडला, अंतमध्ये आला, पाण्यामध्ये पडल्यानंतर स्किट झाला. अपेक्षा नव्हती उस्मान पटेलला, परंतु त्याहीपेक्षा वेगानं चेंडू. हा पहा बऱ्याच वेळेला जे स्पॉट्स आहेत थोडेसे सिमेंट ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचलंय, हा सोडून दिला होता. उस्मान पटेलनं पाहिलं चेंडूकडे, जास्तच बाहेर निघालाय, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये लेजंड अंपायर अमोल काळे सर आहेत. पोदी नवीन पनवेल त्यांचं नेहमी सहकार्य असं. आदर्शाची स्पर्धा म्हटली की त्यांचं नेहमी सहकार्य पाहायला मिळते स्पर्धांमध्ये. यावेळेस मात्र कनेक्ट झालाय, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. नो चान्स फॉर फिल्डर, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. तर सर्वपक्षीय आंदोलन सुद्धा जंतर मंतरवर होणार आहे 5 ऑगस्टला दिल्लीला, कारण हा आवाज दिल्लीनं ऐकला तरच नावाची चर्चा आपण सातत्यानं करतोय. आंतरराष्ट्रीय विमानतळाची चर्चा होते. लोकनेते दिबा पाटील साहेब नावांचं विमानतळ, आणि हे नाव खऱ्या अर्थानं लागलं पाहिजे अशी सगळ्यांची जी भावना आहे. आणि जोपर्यंत केंद्राकडे हा प्रस्ताव आहे आणि याच नामकरणासाठी येत्या 5 ऑगस्ट रोजी जंतर मंतर दिल्लीला सुद्धा सर्वपक्षीय सगळेच प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी एकवटतील आणि एक आंदोलन कुठेतरी ऐकलं जाईल अशी अपेक्षा नक्कीच सगळ्यांची आहे. वीरू पुन्हा एकदा, वीरूचा बॉल बॅट चिकडा घेऊन सरळ यष्टांच्या पाठीमागे गेला. विकेट किपर एंडकडे हा डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता. हा बाहेर जाणारा चेंडू अतली कडा घेऊन सरळ विकेट किपरकडे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 37 धावा. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची आवश्यकता. तीन षटकं शेवटची आणि 3 षटकांमध्ये तब्बल 52 धावा. सलामीची जोडी सुरक्षित आहे आतापर्यंत. सूर्या मस्कर 6 बॉलमध्ये 14, उस्मान पटेल 12 बॉलमध्ये 19 धावांवर खेळतात. वीरू बाबरेनं खूप चांगलं षटक पाठीमागचं हाताळलं. स्विंग बॉलचा वापर केला जातोय. 89 रनचं टार्गेट आहे. एक चॅलेंज असतं स्विंग बॉलवर फलंदाजासमोर आणि तेवढंच चॅलेंज गोलंदाजांकडे सुद्धा, कारण या स्विंग बॉलवर एक कंट्रोल तुमच्याकडे असला पाहिजे, कारण जास्त वळतो हा चेंडू. कधी कधी फलंदाजांची तारांबळ उडते, परंतु जर जास्त स्विंग व्हायला लागला तर बऱ्याच वेळेला नो बॉल्स व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये अमांतर स्वरूपामध्ये जास्त धावा सुद्धा मोजू शकतात गोलंदाज. आणि हे षटक टाकण्यासाठी मान फ्रॉम पेट गुड्डू मात्रेकडे हे षटक सोपवण्यात आलंय. 18 बॉल 52 धावांची गरज. थोडं आक्रमक व्हावं लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 37 आल्यात. 15ची सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये राखली होती, परंतु ज्या पद्धतीनं पाठीमागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा, 5च धावा खरं तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. पहिली रन बाईच्या स्वरूपामध्ये आली होती, त्यामुळे वीरू बाबरेनं केलेला अष्टपैलू खेळ आणि त्याच्या खेळाची चर्चा सद्यस्थितीमध्ये. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. पहा नाराजगी ऑब्व्हियसली जाणवते.
खरं तर शॉर्ट बॉल होता, इकडे चान्स जरूर होती एखादा पुल शॉट मारण्याची, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर धडकला. तोपर्यंत लेग पाईच्या स्वरूपामध्ये ही 1 रन कंप्लीट केली जाईल. उस्मान पटेलकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. रायगडचा टायगर त्याची दहाड. हा बॉल हुक केलाय आणि पाठवून दिलाय सरळ लॉंग लेग बॉर्डलाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे उस्मानच्या बॅट मधून येतोय षटकार. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग. उस्मानच्या बॅट मधून मात्र हा षटकार आणि टोटल मात्र पुढे सरकेल आणि गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. संघाला सुद्धा लढावं लागेल. गुड्डूचा हा बॉल इथे मात्र बीट करत गेलाय. काय कमबॅक केलंय गुड्डू मात्रे ना. उस्मान पटेल समोर हा चेंडू पहा, ऑफ स्टंप लाईन वरचा हलकशी मुवमेंट करत सरळ विकेट किपर कडे पोहोचलाय. डॉट बॉल पुनरागमन काय केलंय गुड्डूनं. उस्मान पटेल समोर आहे, नामवंत खेळाडू, नामवंत फलंदाज आणि त्याच्यासमोर यंगस्टार. चेंडू लेफ्ट केला होता, अंदाज होता उस्मानला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर विजय पिल्लाय, बालाजी प्रतिदेश खेळाडू, जायकॉन बरेचसे खेळतात आणि इंडिगोची फ्लाईट लँड होताना दिसेल आपल्याला. आणखीन एक चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन. टप्पा पडल्यानंतर बाहेर जास्त निघतोय. प्रयत्न चांगला आहे मित्रमंडळी, गुड्डू ज्या पद्धतीनं चेंडू टाकतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर कदाचित व्हाईट लाईनच्या बाहेरून चाललाय आणि त्याच कारणास्तव पुन्हा एकदा दंडित करण्यात आलंय ते गुड्डू मात्रेला. धाबांची आवश्यकता आहे. 46 धाबा झाल्यात, अजूनही 43 धाबा करायच्यात. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 43 आपटला होता हा चेंडू. अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. हा पहा, हाही चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 या आकड्यावर. 47 रन्स टू विन. यावेळेस मात्र कट केलाय ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू आणि सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि इकडे मात्र भन्नाट क्षेत्ररक्षणाचा नजारा मात्र पाहायला मिळतोय. आणि अखेरीस मात्र पहिला विकेटचं पतन होईल. सार्थक होता त्या ठिकाणी. सार्थक घरत, चिरले गावचा खेळाडू रमाकांत घरत यांचे सुपुत्र एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि 25 धावांची उस्मानची खेळी संपुष्टात. पूरा प्रॉपर तर स्क्वॉड पाहतोय आपण पुढे खेळाडूंचा. ज्या ठिकाणी खेळाडू आहेत जरीबरी धाबा, मीत 11 मोह कोहली या संघाचे संघ व्यवस्थापन आहेत. दोनही बाजूला आपण पाहतोय. अतिशय सुंदर खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली. आसन व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. 14 बॉलमध्ये 42 धावा करायच्या आहेत. 42 रिक्वायर्ड, रिमेनिंग 14. सूर्या म्हसकरला एक मोठी खेळी करावी लागेल. दिनेश पाटील नुकताच मैदानामध्ये दाखल झालाय. चांगला फटका पॅकफुटला गेला आणि यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक कवचला आणि बॉल कदाचित सीमारेषा गाठतोय. मिळतील 4 धावा आणि या चौकारच्या सहाय्यानं जरीबरी धावा मिळतील 11 मोह कोहली संघाचं. अर्धशतक धाव फलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना
स्विंग बॉल ज्या रीतीने उसळी घेत असताना आपण पाहतो 12 बॉल आणि 38ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. अद्याप खूप काय बाकी आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेचेही पाहिजे. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 47 धावा बनला गेला. त्या पनवेलमध्ये इतिहास रचला गेला होता. दीपू माळीने तो कारनामा केलेला पाहायला मिळाला. 56 धावा पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये परेळच्या नरेपाकच्या मैदानावरती एका षटकामध्ये बनल्या. तर 12 बॉल 38 का नाही. छोटासा ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. जिंकायची पुन्हा अडबतील ही लाख बादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. आज स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेट मधली रायगड प्रीमियर लीग ची स्पर्धा तुम्ही पाहताय. भव्य दिव्य क्रिकेटचा हा सोहळा रंगत असताना मला मिळतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सूर्या मस्कर स्ट्रायकर एंडवरती आहे. ज्याने मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, खरं तर या स्पर्धेमध्ये गतवर्षी देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. किंवा रायगड प्रीमियर लीग ज्या ज्या वेळेला येते ना, सूर्य हा नेहमी चमकतो. स्काय आज ऑलवेज शाईन पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल हॅमट केलाय डाऊन दी ग्राउंड. वैभव पाटीलचं भव्य स्वागत. चौकार. जय जय बाबा. केला होता हा बेस्ट बॉल हिट. लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवा त्याप्रमाणे ऍक्शन रिप्ले पहा. समोर अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार आला होता. हा साईड कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय. हॅमर्ट बेस्ट बॉल हिट प्रमाणे बॅट इथे हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक. संघाच्या धावसंख्येमध्ये भर 55. वैभव पाटीलचा हा चेंडू उसळी घेणारा पाला मिळतोय. डेटला जास्तीत हिट केलंय. अवांतर धावे त्या 56 बनलेले आहेत. 11 चेंडूचा खेळ बाकी राहिला. मॅच ऑन, गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकत सूर्य मस्करने, हा चौकार नव्हता तर ही स्टेटमेंट होती. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. मोह कोहली संघासाठी चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला. षटकार. ढगात लाइटिंगच लावली होती. बॉलने ऍक्शन रिप्ले पहा. या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. मैदानाच्या आतमध्ये तुफानच आणलाय जणू काय सूर्या मस्कर. षटकार येतं 62 बनल्या. 10 बॉल 27ची आवश्यकता. खरं तर आपण पाहिलं ना की ज्या वेळेला सिनेमा सृष्टीमध्ये एक असा सिनेमा आला होता मुळशी पॅटर्न. झाडाची पानं तोडत बसायचे नाही, घाव घालायचा ना तो खोडावरतीच घालायचा. आणि घाव इथे कुठे घातलाय तर खोडावरतीच. टॉपच्यालाच मारलाय. कार्यक्रम टॉपच्यातच चालू आहे. वैभव पाटील वरती हल्ले चढवले जात आहेत. 10 बॉल 27ची आवश्यकता राहिली आहे. धावायलाही दम लागतो आणि धावल्यानंतरही दम लागतो. या 88चा पाठलाग करणे, 89चा पाठलाग करण्यासाठी आम्ही त्या ताकदीनिशी उतरलेलो आहोत. जरी मीत 11 मोह कोहली संघाचा कर्णधार सांगतोय. शस्त्र आणि अस्त्रा निश्चित पलटवार होणार. उसळी घेणारा बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता, जो दिशाही नाही. सामन्यामध्ये अद्याप खूप काय बाकी आहे. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. चेंडू अवांतर आला. ऍक्शन रिप्ले ड्रिल करून दाखवत होता इथे मात्र सूर्य मस्कर की मला पॉइंटला खेळायचा होता बॉल, परंतु बॉल आधी निघून गेला होता जो अवांतर आहे. अशा दर्जाचा स्ट्रोक ज्या पद्धतीने उस्मान पटेलने ठोकलेला आपण पाहिला. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल बाहेरचा बाहेरच मारला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात जिडू आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. अरे
भाऊयात एक पारितोषिक आलेला आहे. हा साईड कॅमेरा अँगल काय फटकेबाजी केली आहे. डेथ ऑफ द क्रीज जातो, वाट पाहतो आणि तदनंतर वाट लावतोय. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवलाय सूर्यमस्करने. राहुलजी मासे आणि अगदी त्याच वेळेला प्रेमजी मासे 33 स्पोर्ट्सचे सर्व या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अर्धे शतक जर का सूर्यमस्कर इथे कंप्लीट करतो तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाणार आहे. नो बॉल 20ची आवश्यकता आहे सूर्याच्या अर्ध्या शतकालाही. 20 हव्यात. मैदानाच्या आतमध्ये टॉपचाच कार्यक्रम चालू आहे. दमदार खेळ बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. स्काय शो मस्ट गो ऑन. सूर्याचा हा शो मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग डीप मध्ये नाही. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. सूर्यमस्कर ठोकतोय चौकार. सोळा धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. हा ऑन साईडला येणारा चौकार येथून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वेगाने वधारते. 16 अजूनही हव्यात जिंकण्यासाठी आणि 16 अर्ध्या षटकासाठी सूर्यमस्करच्या हव्यात. 73 धावा धावफलकावरती भेटलेल्या पाहायला मिळाल्यात. आहे नंबर 1 तो यार. पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. हा सुपरस्टार बनतोय आज सूर्यमस्कर मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग केली आहे त्याने. वन साइड हिरो. कार्यक्रमही वन साइडच केला. 11 बॉल 34 तो बॅटिंग करतोय. 73 बनल्यात. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल. यावेळेला धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट बॅटिंग. षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. नेत्रदीपक लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आता शब्द ठिठे पडू लागलेत या खेळाडूचा खेळ पाहता. प्रशंसा करावी तितकी कमी आहे ज्या रीतीने आपण बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावफलकावरती धाबा 79 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 79. 6,000 पेक्षाही अधिकचे प्रेक्षक वर्ग इथे जॉईन झालेले पाहायला मिळालेत. पण धमा मॅच बॉल आलेला आहे. हवा असेल तर मॅच बॉल आलेला आहे. चला सुरुवात होते. षटकार आलेला आहे. 79 बनल्यात. एक फलंदाज बाद. सूर्या आणि सूर्यांच्या बॅटिंगचा क्लास. बॅटिंग झक्कास. षटकार. साइड कॅमेरा अँगलने पाहण्याजोगे हा फटका मारला ना. मान खाली झुकवली होती. हा फोटोजेनिक स्ट्रोक होता. तू खीच मेरी फोटो. काही अंशी नो लुकी पाहायला मिळाला होता. कारण फटका जसा आला ना मान 2 हाताच्या मध्ये नेली होती सूर्यमस्करने. ऍक्शन रिप्ले पहा. ही कॅमेरा वर्क आहे आणि हे 24 लाईव्ह इव्हेंट्स आहे. म्हणून हा चॅनल आणि ज्या पद्धतीने काम चालू आहे ना, तुम्हाला चॅनलचं काम आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 6 बॉल 4ची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. सूर्यमस्कर 10,000 पासून केवळ मला वाटतं आता 1,000 दूर राहिलाय. 9,000 आलेले आहेत. 4 हव्यात त्याच्या अर्धशतकाला. आणि आता हे पाहण्याजोगे आहे ना की दिनेश पाटील इथून सिंगल घेतो की मॅच फिनिश करतोय. गोलंदाजी मार्कपती आकाश म्हात्रे. अक्षय म्हात्रे. अब्बू आलाय. फटका ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये. कुशल गुरव चेंडूच्या खाली. मॅच फिनिश. सामना समाप्त केला दिनेश पाटीलने षटकारासहित. या विजयाचा आनंद प्रवीणजी गायकर सरांना आपण पाहताय. रॉकस्टार आनंदित. 13 बॉल 46 धावा. 353चा हेल्दी स्ट्राईक रेट. 6 षटकार 2 चौकार. चला विनिंग मॅच होणाऱ्या दोन्ही टीम कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. विश्वजित ठाकूर आणि अगदी त्याच वेळेला सूर्यमस्कर. मॅन ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट. कोणताही स्कोर कार्ड पाहण्याची आवश्यकता नाही आहे. हा चेहरा तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे तो या सामन्याचा शिल्पकार आहे. नाव आहे सूर्यमस्कर. गाव आहे मोह. आणि अपोनंट टीम मधून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वीरेंद्र बाबरेला देत आहोत.
वीरेंद्र बाबरेने ही अफलातून इनिंग साकारलेली पाहायला मिळाली. वीरेंद्र बाबरे 33 स्पोर्ट्सचे दोन्ही ओनरला आपण विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि करण्यात येईल टॉस. 32 धावांची इनिंग आणि अगदी त्याच वेळेला 5 धावांचे षटक वीरेंद्र बाबरेने हाताळलं आणि हा फिनिशिंग टच जो मात्र दिनेश पाटीलचा तुम्ही पाहताय. आणि काय सेलिब्रेशन, अर्ध्या शतकापासून दूर राहिला इथे मात्र सूर्या मस्कर, परंतु सामना जिंकला ना